मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं, जर शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झा राजाकडे येत आहे तर मराठ्यांचं रक्त सांडण्याऐवजी मुघलांचं रक्त सांडताना शिवाजी महाराजांना बघावं, जेणेकरून शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो कमी होईल. मुघलांनी वज्रगड घेतला आणि वज्रगड घेतल्यानंतर त्यांना वाटलेलं की पुरंदर सहज आपल्या ताब्यात येईल. परंतु मराठी इतके चिवट की या मुघलांना सफेद बुरुज घ्यायला सुद्धा 1.5 महिना लागला. पण सफेद बुरुज घेतल्यानंतर मुघल काळ्या बुरुजावर हल्ले करू लागले. त्याच वेळी महाराजांना सुद्धा कळालं की पुरंदर आता आणखी लढवता येणार नाही, कारण नाहक प्राणहानी होत होती. त्यामुळे महाराजांनी मिर्झा राजासोबत तहाची बोलणी करायला सुरुवात केली आणि त्यांचा कर्माजी नावाचा एक अधिकारी त्यांनी मिर्झा राजाकडे पाठवला. तर मिर्झा राजा शिवाजी महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला असं उत्तर देतोय की बादशाहनं मला कुठलेही अधिकार दिलेले नाही, त्यामुळे जर शिवाजी महाराज संपूर्ण शरणागती पत्करणार असतील तरच तुम्ही इथं या. पण महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. महाराजांनी तरीही त्या मिर्झा राजासोबत तहाची बोलणी चालूच ठेवली. आता यानंतर मिर्झा राजानं औरंगजेबाला एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात मिर्झा राजा असं म्हणतोय की माझ्या हेरांनी असं मला कळवलंय की शिवाजी महाराज जर शरणागती पत्करणार नसतील तर त्यांच्याकडे असलेला आदिलशाहीचा तळकोकणातला जो भाग आहे तो तळकोकणातला भाग आदिलशहाला परत करतील आणि आदिलशहा आणि शिवाजी महाराज असं दोघं मिळून मुघलांवर हल्ला करतील. त्यामुळं आपण शिवाजी महाराजांची आता तहाची बोलणी करायला हवी. म्हणजे इथं आपल्याला समजतंय की मिर्झा राजानं थोडंसं नमतं घेतलं आणि मिर्झा राजानं मग शिवाजी महाराजांना कळवलं की तुम्ही निशस्त्र मला भेटण्यासाठी येत असाल, संपूर्ण शरणागती पत्करणार असाल तर आम्ही तहाचा विचार करू. आणि त्यानुसार 11 जूनला शिवाजी महाराजांची आणि मिर्झा राजाची भेट ठरली. तर या मिर्झा राजांना आणखी एक खेळी केली. त्या मुघलांनी सफेद बुरुज घेतलेला, काळा बुरुजही पडणारच होता. तर या मिर्झा राजानं ठरवलं की ज्यावेळी शिवाजी महाराज इथं भेटण्यासाठी मला या छावणीत येतील त्यावेळी सुलतान ढाबा करायचा आणि बाल किल्ल्यावर सगळ्यांनी सगळ्या बाजूने हल्ला करायचा, जेणेकरून शिवाजी महाराज ज्यावेळी इथं तहाची बोलणी करण्यासाठी येतील त्यावेळी शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो आणखी वाढेल. आणि ही गोष्ट पुरंदरवरच्या मुरारबाजी देशपांडे यांना समजली. आणि मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं की जर शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झा राजाकडे येत आहेत तर मराठ्यांचं रक्त सांडण्याऐवजी मुघलांचं रक्त सांडताना शिवाजी महाराजांना बघावं, जेणेकरून शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो कमी होईल. म्हणून मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं की मुघलांच्या आधी आपणच मुघलांवर हल्ला करायचा. त्यानुसार शिवाजी महाराज ज्यावेळी मिर्झा राजाच्या छावणीत मिर्झा राजाला भेटण्यासाठी आले त्यावेळी सकाळी अचानक 700 मावळे पुरंदरवरून निघाले आणि मुघलांच्या आधी मराठ्यांनीच मुघलांवर हल्ला केला. मुघलांवरच सुलतान ढाबा केला. मराठे 700 होते पण मुघल 5000 होते. मराठे 700 आणि मुघल 5000 ही संख्या कुठं मिळत नाही, संख्या अगदी विषम आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुरारबाजी देशपांडेंनी त्यांच्या सोबत 60 सखोट मावळे घेतले आणि त्या 60 सखोट मावळ्यांसकट दिलेर खानावर थेट हल्ला केला. ज्यावेळी दिलेर खानानं पाहिलं की 60 मावळ्यांसह मुरारबाजी आपल्यावर चालून येतोय त्यावेळी दिलेर खानाला सुद्धा माघार घ्यावी लागली. दिलेर खान त्याच्या दिवडीतनं मागं सरकला.